सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडा अशुभ असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडी काळजी घ्यावी लागेल. तुमच्या कामाची पद्धत सुधारण्यासाठी आजच्या दिवशी तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. तुमच्या उत्कृष्ट कामानं तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करण्याची शक्यता आहे, जे तुमच्यासाठी मोठ्या यशाचं लक्षण असू शकतं. आजचा दिवस तुमच्या नात्यासाठी खूप चांगला आहे. लोकांशी तुमचा संवाद वाढेल आणि तुमच्या मैत्रीत एका सुंदर प्रेमाची सुरुवात होऊ शकते. आज तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. व्यवसायामध्ये तुम्ही नवीन योजनांचा अवलंब करून तुमचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न कराल. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढतील आणि तुमचा बँक बॅलन्सही वाढू शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यातील खूप शुभ दिवस आहे. तुमच्या जीवनातील नवीन कामांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कामामध्ये पूर्ण जोम आणि उत्साह असेल. आज तुमचं मन खूप आनंदी असेल. याचं सकारात्मक परिणाम तुम्हाला तुमच्या आरोग्यावरही दिसून येतील. तुम्ही तुमच्या कामामध्ये आज यशस्वी व्हाल आणि तुमचं ध्येय साध्य करण्यामध्ये तुम्हाला मोठं यश मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असेल आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जाण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप मेहनत करावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यशही मिळेल. आज तुम्ही तुमचं काम लक्षपूर्वक केलं की तुम्हाला त्यामध्ये सफलता मिळेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठ्या जोमानं आणि उत्साहानं काम करावं लागेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्याची शक्यता आहे. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विशेष चांगला जाणार नाही. आज तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल. आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून काही खास भेटवस्तू मिळू शकते. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेम फुलेल आणि तुमच्यातील सामंजस्य वाढेल. नोकरदार लोक आज कामामध्ये खूप व्यग्र राहतील. तुमच्या कामाचं कौतुकही होईल. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर तुम्हाला नंतर पैशांची चणचण भासू शकते. तुम्ही कोणतंही काम हे अतिउत्साहानं करू नका, अन्यथा लोकांचा तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतो. तुम्हाला महत्त्वाची कामं ही वेळेत पूर्ण करावी लागतील. तुमचं उत्पन्न आणि खर्चाचं अंदाजपत्रक नीट सांभाळावं लागेल. आज तुम्हाला तुमचे विचार स्पष्ट करावे लागतील. तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला आनंद मिळेल. आज नशीब 97% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आज सोन्याचा दिवस ठरणार आहे. आज तुमची कार्यशैली तुम्हाला तुमच्या वरिष्ठांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करण्यास मदत करेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची खूप प्रशंसा करतील. तुम्हाला त्यांच्याकडून शाबासकी मिळेल. आज तुमच्या जवळच्या लोकांशी तुमचा संवाद वाढू शकतो. तुमच्या मैत्रीलाही नवे रंग येऊ शकतात. तुमच्या जवळचे लोक तुम्हाला तुमचा आनंद त्यांच्यासोबत साजरा करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. आजचा दिवस तुमच्या नात्यासाठी खूप चांगला असेल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कसलीही चिंता राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये पूर्ण ताकदीनिशी पुढे जाऊ शकाल. व्यवसायामध्ये आज तुम्ही तुमचं काम पुढे नेण्यासाठी नवीन योजना करून पहा. यामुळे तुमचं उत्पन्न वाढू शकतं आणि तुमचा बँक बॅलन्सही वाढेल. आज नशीब 86% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीचे लोक आजच्या दिवशी शिस्त राखणार आहेत. तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार नाही आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप सावध राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवावं लागेल,
आणि तुमच्या भावनांवर देखील नियंत्रण ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी उत्तम ठेवण्याचाही प्रयत्न करावा लागेल. शरीराला थंडावा देण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आज आवश्यक आहे. आज तुम्हाला तुमच्या पैशांचं नियोजन देखील करावं लागेल. तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्नही तुम्हाला करावा लागेल. आज तुमच्यासाठी नवीन काम सुरू करण्याची वेळ नाही. तुम्ही तुमच्या जुन्या कामावरच लक्ष केंद्रित करा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवून आपलं काम तुम्ही करत राहा. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचं नाम 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणारा ठरणार आहे. आज तुम्हाला अनियंत्रितता आणि अस्थिरतेचा सामना करावा लागेल. तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि तुमचं काम देखील काळजीपूर्वक करावं लागेल. आज कोणतंही मोठं काम करणं तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. तुम्हाला संयम आणि सातत्य ठेवून काम करावं लागेल. तुमचे पर्याय समजून घ्यावे लागतील. त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. तुमच्या करिअरसाठी देखील हा दिवस थोडा कठीण असू शकतो. तुम्हाला तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करून काळजीपूर्वक काम करावं लागेल. तुम्हाला तुमचा संगीत आणि कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. तुमच्या गुंतवणुकीचा विचार देखील तुम्हाला करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावं लागेल आणि तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये देखील सुधारणा करावी लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांना आजच्या दिवशी कामात मोठं यश मिळेल आणि खूप मान सन्मानही मिळेल. तुमचा उत्साह आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप वरच्या पातळीवर घेऊन जाईल. आज तुम्हाला एखाद्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची संधी मिळू शकते आणि त्यामध्ये सहभागी होण्याची देखील संधी मिळेल. आज तुमच्या व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे अनेक मार्ग खुले होतील आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये खूप चांगला नफा मिळेल. आज शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही त्यांच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुम्ही एकमेकांसोबत निवांत क्षणांचा आनंद घ्याल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक डिनर डेटवर जाऊ शकता आणि तुमच्या भविष्यासाठी योजना देखील बनवू शकता. आज तुमच्यामध्ये भावनिक आणि रोमॅन्टिक नातं असेल आणि तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल एकमेकांशी बोलू शकाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्यांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीची मंडळी आजच्या दिवशी कामामध्ये यशस्वी होतील आणि समस्यांना सामोरं जाण्यामध्ये कोणतीही अडचण त्यांना येणार नाही. विरोधकांपासून आज तुम्हाला सावध राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये पूर्ण लक्ष द्यावं लागेल. आज कोणावरही जास्त विश्वास तुम्ही ठेवू नका. तुम्हाला तुमची मतं व्यक्त करण्याची सध्या गरज नाही. तुम्ही शांत राहू शकता आणि तुमच्या कुटुंबियांशी विवेकानं बोलू शकता. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण राग तुमच्या कामामध्ये अडथळा आणू शकतो. तुम्हाला तुमच्या खर्चाकडेही लक्ष द्यावं लागेल कारण नंतर तुम्हाला पैशांची चणचण भासू शकते. मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्याचा तुम्ही आज प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या छंदामध्ये थोडा वेळ घालवा ज्यानं तुम्हाला बरं वाटेल. आज विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तसंच त्यांच्या आवडीच्या कामात थोडा वेळही घालवला पाहिजे. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनुकूल ठरणार नाही. आज तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं आज तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम ठेवावा लागेल आणि व्यवसायातही सावध राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींवर लक्ष देणं आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न आज तुम्ही करायला हवा. तुमच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. तुम्हाला तुमची विचारसरणी बदलावी लागेल.
तुम्ही ज्या द्विधा मनस्थितीमध्ये पडला आहात त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रियजनांसोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असेल, परंतु तुम्हाला तुमची मेहनत आणि जिद्द कायम ठेवावी लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या मंडळींना आज शिस्त अंगी बाणावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्हाला तुमच्या भावनावरती नियंत्रण ठेवावं लागेल. तुमचे विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि आज तुम्हाला तुमचं ध्येय देखील साध्य करण्यासाठी शिस्तीनं काम करावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम आणि सातत्य राखावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या कामात चिकाटी ठेवावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करावा लागेल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सावध राहून तुमचं काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि तेल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कुंभ राशीच्या मंडळींसाठी खूप चांगला जाईल. एखादं नवीन काम सुरू करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळेल आणि त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या सामाजिक संबंधांकडे लक्ष द्यावं लागेल. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला खूप आनंद मिळेल आणि तुमचं नातं मजबूत होईल. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये काही शुभ कार्य करू शकता जे तुमच्यासाठी खूपच शुभ असेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन यश मिळू शकतं. जर तुम्ही काम करत असाल तर आज तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात ज्यामध्ये तुमच्या करिअरला पुढे नेण्यासाठी त्या मदत करतील. विद्यार्थी आज संशोधन कार्यामध्ये बराच वेळ घालवतील आणि नवीन ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही देखील खूप उत्सुक असाल. तुमचं ज्ञान इतरांना देण्यात आणि इतरांना मार्गदर्शन करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन आणि आनंददायी नातेसंबंध निर्माण करण्याची संधी मिळेल. तुम्ही नवीन नात्याच्या शोधात असाल तर आज तुम्हाला त्यासाठी देखील चांगली संधी मिळेल. तुमच्या घरामध्ये काही शुभ कार्य घडू शकतात ज्यामुळे तुमच्या घरातील वातावरण अधिकच मंगलमय होईल. आज तुमच्या नातेवाईकांमध्येही खूप आनंद असू शकतो. आज तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करू शकता ज्यामुळे तुमचं जीवन हे आनंददायी होईल. विद्यार्थ्यांनी आज आपला वेळ त्यांच्या संशोधन कार्यासाठी द्यावा. नवीन माध्यमातून ज्ञान मिळवण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल. तुमचं ज्ञान वाढवण्यासोबतच तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यातही यशस्वी व्हाल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.